तर सर्वांना सर्वप्रथम शुभप्रभात. तर आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचलित डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजचा हा आपला या पंधरवाड्यातला चौथा दिवस आहे. या पंधरवाड्यादरम्यान आपण निरनिराळ्या उपक्रमांचं आयोजन केलं होतं. निरनिराळ्या स्पर्धा, त्यानंतर व्याख्यानं वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आपण इथे आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांसाठी, की जेणेकरून मराठी भाषेची जी समृद्धता आहे ती पुन्हा एकदा आपल्या समोर यावी. तर त्याचप्रमाणे आज दिनांक 25 जानेवारी 2021 आज आपण इथे वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर या वादविवाद स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ब्रांचेसमधून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं इथे सहभाग त्यांनी नोंदविलेला आहे या ठिकाणी. तर आज आपल्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे की शिक्षण प्रणाली ऑनलाईन की ऑफलाईन. तर हा आपल्या आजचा वादविवाद स्पर्धेचा विषय असणार आहे. तर ज्याप्रमाणे मी आधी तुम्हाला या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत, याचे जे नियम आहेत, याच्या ज्या अटी आहेत, ह्या मी स्पर्धकांना समजून सांगितलेल्याच आहेत तुम्हाला सगळ्यांना. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी शिक्षण प्रणाली ऑफलाईन या बाजूनी बोलणाऱ्या वैभव गायनेर हा जो विद्यार्थी आहे याला इथे आमंत्रित करत आहे. तर त्या प्रथम मी एक सांगू इच्छितो की 2 गट केलेले आहेत आपण. ऑफलाईन शिक्षण प्रणालीकडून बोलणारा एक गट आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीकडून बोलणारा एक गट. तर ऑफलाईनकडून बोलणारा समजा वैभव गायनेर आणि साक्षी गायकवाड हे दोघं आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण प्रणालीकडून बोलणारे शिवानी श्रीराव आणि जयेश कोवाळे हे दोघं आहेत. तर सर्वप्रथम मी वैभव गायनेर याला ऑफलाईन शिक्षण प्रणालीकडून बोलण्याकरिता इथे आमंत्रित करतो. वैभव. नमस्कार. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख तसेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीचं अभिवादन करून मी माझ्या या वादविवाद स्पर्धेला सुरुवात करतो. आपण आता या ठिकाणी मराठी राजभाषा पंधरवाड्यानिमित्त या ठिकाणी वादविवाद स्पर्धा आयोजित केलेली आहे. तसेच या ठिकाणी वादविवाद स्पर्धेचा मुद्दा शिक्षण प्रणाली ऑनलाईन की ऑफलाईन या विषयावर आपल्याला मत मांडायचं आहे. आणि मी शिक्षण प्रणाली ही ऑफलाईन चांगली आहे, ऑफलाईन शिक्षण प्रणाली ही उत्तम आहे या विषयावर मी माझं मत मांडणार आहे. माझ्या मराठी मातीचा आलावा ललाट असं टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा या उक्तीप्रमाणे मराठी राजभाषा पंधरवाड्यानिमित्त मी या ठिकाणी माझं मत मांडणार आहे. ऑनलाईन शिक्षण कसं असतं आणि ऑफलाईन शिक्षण कसं असतं. ऑनलाईन शिक्षणाचा खर्च जो आहे, आपला भारत देश हा अतिशय गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहे. आणि या ठिकाणी बहुतेक जिल्ह्याच्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही आहे. त्या ठिकाणी गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. काही लोक नवनवीन गॅजेट्स विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे पोहोचू शकत नाही. आता या कोविडच्या स्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण मिळू शकते, पण तसं नेहमीसाठी ऑनलाईन शिक्षण हे गरजेचं नाही. ऑनलाईन शिक्षण हे उत्तम होऊ शकत नाही. माझ्या मते ऑफलाईन शिक्षणच हे उत्तम आहे. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये काय होतं, आपण विद्यार्थी प्रश्न विचारल्यानंतर त्याला शिक्षक सुद्धा प्रतिसाद देतात. पण ऑफलाईन शिक्षणामध्ये काय होतं, ऑफलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थी हा प्रश्न विचारतो आणि शिक्षक तो विद्यार्थी त्याची प्रगती किती सुरू आहे हे शिक्षक पाहू शकतात. पण ऑनलाईन शिक्षणामध्ये तो त्या विद्यार्थ्याची प्रगती चांगली आहे की वाईट आहे हे ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षक पाहू शकत नाही. म्हणून माझ्या मते ऑफलाईन शिक्षणच हे उत्तम आहे. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये काय होतं, ऑनलाईन शिक्षणामध्ये गटनिर्मिती होत नाही. गटनिर्मिती म्हणजे आपण प्रश्न विचारू शकतो, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते. पण ऑनलाईन शिक्षणामध्ये जी गटनिर्मिती आहे, ज्या आपल्या भावना आहे, ज्या मानसिक भावना आहे, त्या मानसिक भावना आपण व्यक्त करू शकत नाही. जे म्हणजे मोकळं मन आहे, आपण आपलं मत व्यक्त करू शकत नाही. जे गटनिर्मितीच्या माध्यमातून कॉलेजमध्ये ऑफलाईनच्या माध्यमातून आपण आपलं मत मांडू शकतो. ऑफलाईनच्या माध्यमातून आपण गटनिर्मिती करू शकतो आणि आपलं मत मांडू शकतो. आपल्या भावना या व्यक्त होऊ शकतात. म्हणून माझ्या मते ऑफलाईन शिक्षणच हे उत्तम पर्याय आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद वैभव.
तर पहिल्या फेरीला आपल्या इथे सुरुवात झालेली आहे. पहिल्या फेरीतील पहिलं मत ऑफलाईन शिक्षण प्रणालीकडून वैभव गायनेर यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर या पहिल्या फेरीतील पहिल्या फेरीमध्ये मी जो विरुद्ध गट जो आहे, जो ऑनलाईन शिक्षण प्रणालीकडून बोलणार आहे, त्यातील मी जयेश कोवाळे याला इथे आमंत्रित करतो. नमस्कार, मी जयेश कोवळे. मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहोत आणि तृतीय वर्षाला आहोत. तर आज आपल्याला शिक्षण प्रणालीबद्दल वादविवाद स्पर्धेत मी भाग घेतला आहे आणि माझा विषय आहे की मी ऑनलाईनच्या तर्फे आहेत. तर पहिले तर मला असं म्हणणं आहे की शिक्षण प्रणाली आपली जे आता शिक्षण प्रणाली आहेत ते आता 1900 म्हणजे जवळपास 1900 सन पासूनच हे अशीच आहे, ऑफलाईन सारखीच आहे, जिथं आपण कॉलेजेस किंवा महाविद्यालयामध्ये जातो आणि तिथे शिकतो. तर जसं आपलं तर आता आपण पण पाहतो की सगळं अपग्रेडेशन होत आहे, ऍडव्हान्समेंट होत आहे. जसं की आता संगणकात जसं आपण म्हणतो संगणक कॉम्प्युटरमध्ये पण ऍडव्हान्समेंट होत आहे, पण आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये नाही होत आहे. तर ते आपल्याला गरजेचं खूप आहे आता सध्या काळी. जसं आपण पाहतोय की आता कोरोनाच्या काळी पण असं होत आहे की बा शिक्षण आता नाही होतं, पण जर आपण हे पहिल्यापासून केलं असतं की ऑनलाईन असो तर आता हे आपल्याला इतकी जड नसतं गेलं. वैभव गायनेर याच्या गटातून त्यांनी त्याचे स्वतःचे जे मत आहे, त्याचं स्वतःचं जे मत आहे, त्याचे जे विचार आहेत ते त्यांनी ऑफलाईन शिक्षण प्रणालीबद्दल मांडलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या गटातून साक्षी गायकवाड हिने अजून मत मांडायचं आहे. तर त्याआधी समजा जयेश कोवाळे यांनी ऑफलाईन शिक्षण प्रणालीबद्दल त्याचं मत मांडलेलं आहे. त्यानंतर मी आता इथे साक्षी गायकवाड हिला इथे आमंत्रित करतो की तिने इथे येऊन ऑफलाईन शिक्षण प्रणालीबद्दल तिने तिचं मत मांडावं. ठीक आहे. हॅलो. हा बोल बेटा, येत आहे तुझा आवाज. तर माझं मत असं आहे की ही ऑफलाईन शिक्षण प्रणाली जी आहे, जी आता आपण शिकत होतो, ती कधीही सर्वात चांगली आहे. कारण ऑनलाईन शिक्षण प्रणाली हा फक्त पर्याय आहे, तो उपयोगात आला. कारण आता जेव्हा ही महामारीची साथ पसरली तेव्हा जर ऑनलाईन शिक्षण प्रणाली नसती तर ते अशक्य झालं असतं, सर्वांचा वेळ वाया गेला असता. पण ही प्रणालीच मग ऑनलाईन प्रणालीच लागू करणं. येत आहे का तुला आवाज साक्षी गायकवाड? ठीक आहे. तोपर्यंत माझा आवाज येते बाकीच्यांना? हो सर. ओके. तोपर्यंत दुसऱ्या गटातून मी कुमारी शिवानी श्रीराव जी आहे, तिला मी इथे आमंत्रित करतो की तिने ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही जी आहे याबद्दल या बाजूने ती बोलणार आहे आणि तिने तिचं मत व्यक्त करावं, तिचे विचार व्यक्त करावे. नमस्कार, मी शिवानी किशोर श्रीराव, अणुविद्युत तृतीय वर्षाची विद्यार्थिनी. मराठी पंधरवडा आपल्या महाविद्यालयातर्फे साजरा होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज वादविवाद. तसं तर आपण रोजच भांडण करतो, पण आज जेव्हा आपले खरोखर मत व्यक्त करायची वेळ येते तेव्हा एक वेगळाच अनुभव असतो. आणि आपल्या महाविद्यालयातर्फे वादविवादचा विषय देण्यात आला आहे, शिक्षण प्रणाली ऑनलाईन की ऑफलाईन. तर मला असं वाटते की ऑनलाईन, कारण ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे मानवाने खूप मोठ्या प्रमाणावर उत्क्रांती साध्य केली आहे. शिक्षण घेतल्यामुळे मानवाला आपल्या मूलभूत गरजा, हक्क, महत्वाचे वाटते आहे. सामाजिक कर्तव्याची जाणीव होते आहे. परंतु देशावर ओढावलेल्या या कोरोना रूपी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केला. परिणामी शाळा बंद, कॉलेज बंद, विद्यार्थ्यांची परीक्षा सुद्धा रद्द झाली. विद्यार्थी घरी बसूनच आपले काम करू लागले. आणि महत्वाचं असं की आपण सर्व घरी होतो लॉकडाऊन मुळे, तर ही काळाची गरज बनली की आपण सर्व बंद तर नाही करू शकत. भारत देश आपला आधीच मागे आहे आणि लॉकडाऊन मुळे अजून मागे आला असता. त्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करण्यात आला आणि शिक्षण प्रणाली ऑनलाईन ही मला तरी वाटते की बरोबर आहे. कारण यामुळे आपण एक तर शिक्षण घेऊ शकतो, दोन
मी अपडाऊन करायची, मला माहिती आहे की यामुळे आपला किती खर्च येतो आणि हा खर्च सुद्धा याच्यात आला नाही आणि सहजच उपलब्ध असलेला आपल्याजवळ मोबाईल, त्याच्यात बॅलन्स असतेच आणि आपल्याला त्याच मोबाईलवर अभ्यास करायचा असतो. आणि महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो तेव्हा आपण कोणापुढे काही सरांना क्वेश्चन विचारायचे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि तो मी सुद्धा फेस केला आहे. आणि मला सुद्धा माहिती आहे की जेव्हा आपल्याला नाही कळलं तर आपण भीती वाटते आपल्याला की सरांना खरंच विचारायचा की नाही, पण ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे आपण सरांना सुद्धा विचारू शकतो. सरांना आपण विचारून आपले प्रत्येक मुद्दे स्पष्ट करून घेऊ शकतो. आणि मला असं वाटते की ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही एकदम बरोबर आहे ऑफलाईन पेक्षा. आणि त्यात आणि दुसरी गोष्ट की एन्व्हायरमेंटला, या म्हणजे जेव्हा आपण पेपरचा यूज करतो त्यावेळेस आपल्या एन्व्हायरमेंटला खूप जास्त परिणाम होतो, जे आपल्याला कधी दिसून येत नाही किंवा माहित पण पडत नाही. पण यांनी आपल्याला म्हणजे मोबाईल जर ऑनलाईन मुळे आपण ऑनलाईन लेक्चर अटेंड केले, ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही खरोखर महत्वाची आहे. आणि आपण एवढ्या लॉकडाऊन मध्ये पूर्ण लॉकडाऊन मध्ये आपण जे ऑनलाईन शिक्षण घेतलं ते फक्त एक पर्याय होता. जरी तो पर्याय होता पण आता ती काळाची गरज बनली आहे आणि आपल्याला सगळ्यांसोबत चालावंच लागेल. म्हणून मला असं वाटते की ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही एकदम बरोबर आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद शिवानी. खूप चांगल्या प्रकारे शिवानीने तिचं मत मांडलेलं आहे ऑनलाईन शिक्षण प्रणालीबद्दल. यानंतर साक्षी गायकवाड ही जी होती विरुद्ध गटाकडून बोलणारी, आणि तिचा थोडासा एक अडचण आली होती, पण ती अडचण आता निस्तरली असेल असं मी अशी आशा करतो. साक्षी गायकवाड हिला मी पुन्हा इथे आमंत्रित करतो की तिने तिचं मत व्यक्त करावे. हो सर, हो हा. सर, मी आधीही सांगितलं की ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही पर्याय होता आणि हा उत्तम पर्याय, पण हीच कार्यप्रणाली पुढे लागू करणं ही चुकीचं ठरेल. म्हणजे हे सध्या आपल्या महाराष्ट्रात, आंध्र प्रदेशात, मध्य प्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये 2,000 ते 3,000 असे गाव आहेत जिथे बिलकुलच नेटवर्क नाही. 2018च्या सर्वेनुसार आपल्या देशात 6,527 गावं अशी होती की जिथे मोबाईल नेटवर्क बिलकुलच नव्हतं. मग अशा पोरांनी कुठे जावं, अशा पोरांनी कुठे अभ्यास करावा? आणि राहिला पर्यावरणाचा प्रश्न, शिक्षणापासून पर्यावरणाला काही हानी पोहोचत नाही. आणि जर आपल्याला ह्याचा उपयोग करायचा असेल की ठीक आहे आपल्याला गुगल, युट्यूब हे उपयोगी ठरत आहे, तर मग हे आपण नंतरही वापरू शकतो ना. जेवढं मला असं वाटतं की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे अनुभवातून घडत असते. शिक्षकांच्या मित्रांच्या सानिध्यात राहूनच चांगल्याने घेत आहे. ठीक आहे, माझ्या मते साक्षी गायकवाड ही सध्या तिच्या इथे नेटवर्कचा कव्हरेज एरियाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही सर, नेटवर्क ठीक आहे इथे. मला वाटतं फोन डिव्हाइसचा प्रॉब्लेम होता, मी चेंज केलं. बरं, डिव्हाइस चेंज केला का? तू बोलते का मग पुन्हा? हो आता थोडक्यात तुला तुझं मनोगत व्यक्त करायचं आहे, ठीक आहे? हो. हा, चला. जसं सर आणि तुला तुझा जो विषय आहे त्याबद्दलच सध्या बोलायचं आहे. दुसऱ्याचा विषय सध्या या फेरीत खोडून काढायचा नाहीये. तुला तुझं मनोगत मांडायचं. ठीक आहे. हो सर, मला असं वाटतं की जर ज्ञान संपादन करायचं असेल किंवा आपल्याला जर काही शिकायचं असेल तर आपण तिथे हजर असल्याशिवाय किंवा आपण तिथून जेवढा अनुभव घेत नाही तेवढ्याशिवाय ते शिकणं शक्य नाहीये. घरी बसून आपण नाही शिकू शकत, कधीच नाही. आपण ज्ञान संपादन करू शकतो. ज्ञान संपादन करण्यात आणि शिकण्यात खूप अंतर आहे. आपल्याला ज्ञान संपादन करायचं असेल आणि शिकायचं असेल, या दोन्ही गोष्टी जर शिकायच्या असेल तर त्या ऑफलाईन शिक्षण प्रणालीतच शक्य आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीत या गोष्टी शक्य नाही. धन्यवाद साक्षी. तर अशा प्रकारे आपली ही जी पहिली फेरी होती वादविवाद स्पर्धेची, यामध्ये आपण दोन्ही गटांना संधी दिली होती की त्यांनी आपापलं मत व्यक्त करायचं दिलेल्या विषयावर. तर ज्याप्रमाणे साक्षी गायकवाड आणि वैभव गायने या दोघांनी समजा ऑफलाईन शिक्षण प्रणालीबद्दल यांनी आपलं मत व्यक्त केलं, आपले विचार मांडले.
त्याचप्रमाणे शिवानी श्रीराव आणि जयेश कोवाळे या दोघांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीला वजन देऊन त्या बाजूने त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं की ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही कशी उत्तम आहे ऑफलाईन शिक्षण प्रणालीपेक्षा, आणि त्याचे जे काही फायदे आहेत ते त्यांनी मांडले. तर अशा प्रकारे आपली ही जी पहिली फेरी होती, यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या विषयाकडून बोलत आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं होतं. तर अशा प्रकारे ही पहिली फेरी संपली असं मी इथे घोषित करतो. त्यानंतर आता आपण दुसऱ्या फेरीकडे वळूया. आता दुसऱ्या फेरीमध्ये काय करायचं आहे की गट अ मधल्या जे स्पर्धक आहेत, गट अ मधल्या स्पर्धकांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत, जे काही त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्या विचारांसोबत जर गट ब मधले स्पर्धक जर असहमत असतील किंवा त्यावर त्यांचं काहीतरी एक वेगळं मत असेल तर ते त्यांनी आता इथे मांडायचं आहे. त्याचप्रमाणे गट ब मधल्या स्पर्धकांनी त्यांचे जे काही मतं इथे मांडलेले आहेत, त्यांचे जे काही विचार इथे मांडलेले आहेत, त्याबद्दल जर गट अ मधले स्पर्धक असहमत असतील तर त्यांनी त्यांचे विचार खोडून काढायचे आहेत, त्यावर त्यांचं मत व्यक्त करायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपली दुसरी फेरी असणार आहे. तर या दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला मी सर्वप्रथम इथे गट वैभव गायनेर हा जो आहे या स्पर्धकाला इथे मी आमंत्रित करतो. तर वैभव गायनेर, इथे येऊन तुला जर तुझ्या विरुद्ध गटातल्या स्पर्धकांनी जे मतं व्यक्त केलेले आहेत त्याबद्दल तुला जर त्यांची मतं खोडून काढायची असतील किंवा त्या मतांव्यतिरिक्त तुझं काही मत असेल तर ते तुला इथे येऊन मांडायचं आहे. वैभव गायनेर. मी या फेरीमध्ये ऑफलाईन या विषयावर बोलणार आहे की ऑफलाईन का चांगलं, ऑफलाईन शिक्षण प्रणाली का चांगली आहे याविषयी माझं मत मांडणार आहे. आणि माझे जे प्रतिस्पर्धी आहे त्यांनी जे मत मांडले त्यावर मी माझं विरुद्ध मत मांडणार आहे. माझ्या प्रतिस्पर्धींनी सर्वप्रथम मुद्दा मांडला होता, तो पहिला मुद्दा असा होता की आत्मनिर्भर भारत. जे या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू आहे, या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक जे गरीब मुलं आहे प्रत्येकापर्यंत, प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकतं. त्यामुळे भारत माननीय पंतप्रधानांनी जसं म्हटलं की भारत देश हा आत्मनिर्भर होऊ शकतो. पण माझ्या मते आत्मनिर्भर भारत होऊ शकतो, पण जर समजा आपण ऑफलाईन शिक्षण जर घेतलं, ऑफलाईन शिक्षणामध्ये जर आपण जे नवीन नवीन गॅजेट्स आहेत, नवीन जे ऑनलाईन शिक्षण आहे, आता काही काही कॉलेजमध्ये अशी परिस्थिती आहे, खेड्यापाड्यात अशी परिस्थिती आहे की शाळेमध्ये ऑनलाईन कम्प्युटर आहे, युट्यूब सुविधा आहे, वायफाय सुविधा आहे, या फक्त नावापुरत्या राहिल्या आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये मी सांगतो उदाहरण आहे. माझ्या मते की खेड्यापाड्यामध्ये मोठमोठ्या कॉलेजमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे की ऑनलाईन गॅजेट्स आहेत तिथे उपलब्ध आहे, युट्यूब आहे, वायफाय सुविधा आहे, इंटरनेट सुविधा, सगळ्या सुविधा उपलब्ध आहे, पण त्या ठिकाणी बंद आहेत. पण जर समजा आपण कॉलेजमध्ये राहूनच जर समजा ऑनलाईन शिक्षणाच्या ज्या या पद्धती आहेत की गॅजेट्स, ऑनलाईन गॅजेट्स आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, या सुविधा उपलब्ध करून जर आपण ऑफलाईन आणि इंटरनेट सुविधा या दोन्ही बरोबर जर चाललो तर आपला भारत देश हा निश्चितच आत्मनिर्भर होऊ शकतो. माझ्या मते ऑफलाईन पद्धतीच ही बरोबर आहे. आणि दुसरा मुद्दा माझ्या प्रतिस्पर्धीने मांडला की फ्रेंडली आपण कॉलेजमध्ये वावरू शकतो. म्हणजे लहान मुलं जे आहे, समजा लहान मुलापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकतं, पण लहान मुलांना जर आपण ऑनलाईन शिक्षण घरापर्यंत जर पोहोचवलं तर ऑनलाईन शिक्षणामध्ये काय होतं, विद्यार्थी हा आपला प्रश्न मांडू शकतो. माझ्या प्रतिस्पर्धीने प्रश्न मांडला होता की प्रत्येक विद्यार्थी हा प्रश्न मांडू शकतो, लाजाळू विद्यार्थी सुद्धा आपला प्रश्न शिक्षकासमोर मांडू शकतो. पण शिक्षकाला थोडी माहित आहे तो विद्यार्थी आपला प्रश्न मांडतो, तो काय करत आहे, त्याचं वर्तन कसं आहे, तो सुधारला की नाही सुधारला, तो त्याची प्रगती वाढत आहे की नाही, हे ऑनलाईन शिक्षणामधून कळू शकत नाही. जर तो ऑफलाईन शिक्षणामध्ये जर समजा त्याने प्रश्न विचारला शिक्षकाला तर शिक्षक त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवू शकतात आणि विद्यार्थी प्रगती करत आहे की नाही करत आहे हे शिक्षक पाहू शकतात. म्हणून माझ्या मते ऑफलाईन शिक्षणच हे व्यवस्थित आहे. आणि तिसरा मुद्दा माझ्या प्रतिस्पर्धीने मांडला की निसर्गामध्ये कचऱ्याचं प्रमाण वाढत आहे, कचऱ्याचं प्रमाण वाढत आहे, प्रदूषण वाढत आहे, येण्या जाण्याचा जो खर्च आहे ते प्रदूषण वाढत आहे. हा मुद्दा माझ्या प्रतिस्पर्धीने मांडला. पण माझ्या मते निसर्गामध्ये जो कचरा निर्माण होणार तर आहेच, पण त्याच्या विरुद्ध असं आहे की निसर्गामध्ये कचरा निर्माण होईल, पण जर आपण जर समजा कॉलेजमध्ये आता आपलं ऑफलाईन शिक्षणामध्ये जो कचरा कागद आहे, मोठमोठे जे कागदाचा वापर आपण कॉलेजमध्ये करतो, ऑफलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपण त्याचा उपयोग करतो. पण माझ्या मते जर सर्व ऑफलाईन शिक्षण प्रणालीमध्ये जर आपण
कागदाच्या विरुद्ध जर आपण नवीन नवीन गॅजेट्स आहे, मोबाईल आहे, टॅब आहे, मोठमोठे कम्प्युटर आहे, वायफाय सुविधा, या सुविधा जर आपण ऑफलाईन शिक्षणामध्ये आणल्या, म्हणजे ऑफलाईन प्लस ऑनलाईन जर शिक्षण जर आपण कॉलेजमध्ये जर ऑफलाईन पद्धतीने जर घेतलं तर निश्चितच या कचऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे, प्रदूषणावर जे हानी पोहोचत आहे त्या हानी पोहोचण्यापासून आपण वाचू शकू. म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन यामधला दुवा जोडणं हे महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा माझ्या प्रतिस्पर्धीने मांडला, चौथा मुद्दा माझ्या प्रतिस्पर्धीने मांडला तो म्हणजे वाहतुकीचा जो खर्च आहे. वाहतुकीचा खर्च हा मांडला तर वाहतुकीचा खर्च हा तर येणारच आहे, हा प्रत्येकाला येणार आहे. ऑफलाईन शिक्षणामध्ये जर आपण ऑनलाईन शिक्षणाचे जे पैलू आहे ते म्हणजे नवीन नवीन गॅजेट्स, टॅबलेट आहे, हे जर आपण जोडले आणि याचा जो खर्च वाचला तो निश्चितच वाहतुकीचा खर्च आपला वाहतुकीचा खर्च लागेलच आपल्याला. पण आपला जो बाकीचा खर्च आहे, पेन आहे, म्हणजे बाकीचे जे कचरा आहे म्हणजे कागद आहे, ह्या कागदाचा खर्च जर आपण वाचवला, त्याच्या जागी जर आपण नवीन नवीन गॅजेट्स उपयोगात आणले तर आपला वाहतुकीचा खर्च हा मेंटेन होऊ शकतो. आणि माझ्या प्रतिस्पर्धीने मांडलं की आत्मनिर्भर भारत हा ऑनलाईन शिक्षणामुळे होऊ शकतो. पण माझ्या मते देरे हरी पलंगावरी, माझ्या मते देरे हरी पलंगावरी अशी पद्धत होऊ शकते. आता कोविड-19च्या काळामध्ये कामापुरती आता आपलं काम झाल्या होईपर्यंत आपण ही शिक्षण प्रणाली, ऑनलाईन शिक्षण प्रणाली आपण उपयोगात आणू शकतो. पण त्याच्यानंतर आपण नेहमीसाठी ऑनलाईन शिक्षण आपण घेऊ शकत नाही. तर ऑनलाईन प्लस ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये ऑफलाईन शिक्षणामध्ये आपण जर ऑनलाईनचे जे पैलू आहे ते पैलू जर आपण जोडले तर निश्चितच ऑफलाईन शिक्षण प्रणाली ही व्यवस्थित होऊ शकते असं माझं मत आहे. देरे हरी पलंगावर ही शिक्षण प्रणाली आपल्याला नको. माझ्या मते मी ठाम आहे माझ्या मतावर, जसं माझ्या प्रतिस्पर्धीने म्हटलं की मी माझ्या मतावर ठाम आहे, तसंच मी माझ्या मतावर सुद्धा मी ठाम आहे की ऑफलाईन शिक्षण प्रणाली ही सर्वोत्तम प्रणाली आहे. आणि जर ऑफलाईन शिक्षण आणि ऑफलाईन प्लस ऑनलाईनचे जे पैलू आहे, जसे नवीन नवीन उपकरण आहे हे जर जोडले आणि ऑफलाईन प्लस ऑनलाईन याच्यामधला जर दुवा आपण जोडला तर निश्चितच ऑफलाईन पद्धत ही सगळ्यात श्रेष्ठ, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रणाली ही ठरू शकते. आणि निश्चितच माझ्या प्रतिस्पर्धीने जसं म्हटलं की आत्मनिर्भर भारत होऊ शकतो जर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन गोष्टीमध्ये दुवा जर जोडला तर निश्चितच आपला भारत हा आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. ज्या डॉक्टर कलामांनी जे स्वप्न पाहिलं होते की ऑफलाईन, त्यांनी सुद्धा हे स्वप्न पाहिलं की ऑफलाईन मध्येच ऑनलाईन शिक्षण जोडायचं. त्याचप्रमाणे ऑफलाईन मध्ये जर आपण ऑनलाईन शिक्षण जोडलं तर आपण निश्चितच आत्मनिर्भर भारत होऊ शकू असं माझं मत आहे. आणि ऑफलाईन शिक्षणावरच माझं मत ठाम आहे. धन्यवाद. धन्यवाद वैभव. तर वैभवनी ज्या प्रकारे इथे मुद्दे खोडून काढलेले आहेत त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे, तर त्यानंतर मी विरुद्ध गट जो आहे, दुसरा गट जो आहे त्यामधून मी शिवानी श्रीराव हिला तिच्या प्रतिस्पर्ध्यांचे मतं खोडून काढण्याकरिता किंवा तिचं काही मतांतर असेल, वेगळं काही दुसरं काही मत असेल यावर, तर तिला इथे मी आमंत्रित करतो. नमस्कार, मी मुद्दे खंडनासाठी उभी आहे आणि खरोखर खूपच छान. सगळ्यात आधी तर दादानी सांगितलं, वैभव दादानी, की आपण ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये प्रश्न विचारू शकत नाही. कोण म्हणते दादा आपण प्रश्न नाही विचारू शकत, तर आपल्याला सतत विचारत असतात की समजलं का, कळलं का, आणि जर समजलं नसेल तर आम्हाला विचारा. आणि खरी गोष्ट आहे, जेव्हा आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत तेव्हाच तेव्हाच क्वेश्चन विचारते की सर मला समजत नाहीये, हा डाऊट आहे, हे असं आलं आहे, हे तसं आलंय. आणि ऑफलाईन मध्ये मी कधी विचारत नाही. दुसरं होतं की आपण भावना व्यक्त करू शकत नाही. दादा असं कोणी म्हटलं आपण भावना व्यक्त करू शकत नाही. आपल्याला सतत सर विचारत असतात की समजलं की नाही, समजलं की नाही, आणि आपण त्याच्यात प्रश्न सुद्धा करतो. आपल्याला जर समजलं नसेल तर सर आपल्याला समजून सुद्धा सांगतात. आणि त्याच्यानंतर असं म्हटलं होतं की 5-6 तास बसा लागते. हो, 5-6 तास बसायला लागते, बरोबर आहे. पण आपण कॉलेजमध्ये जर येतो म्हटलं तर मला सकाळी 6 वाजतापासून निघा लागते, तर रात्री मी 9:30 वाजता घरी पोहोचते. म्हणजे माझा पूर्ण वेळ येण्या जाण्यात आणि तिथे बसण्यावर जाते, आणि घर बसला मी 5-6 तास तर सहजतेने बसू शकते. आणि त्यानंतर अभ्यास समजत नाही असं म्हटलं होतं. अभ्यास करण्याबरोबर समजत होतो. त्यानंतर मोबाईलचा वापर मुलं बरोबर करत नाही असं सांगितलं आलं. माझ्या प्रतिस्पर्धकाने सांगितलं होतं मोबाईलचा वापर बरोबर होत नाही.
आपल्यावर असते की आपल्याला मोबाईल कशा प्रकारे हँडल करायचा आहे, कशा प्रकारे हाताळायचा आहे. आपली गोष्ट असते ती की आपल्याला ते बरोबर हाताळायचं आहे की नाही. आपण, कारण ही गोष्ट अगदी बरोबर आहे की आपण मोबाईल 1 तास 2 तास लेक्चर असते, 2-3 तास लेक्चर असते ऑनलाईन मध्ये आणि आपण कितीतरी वेळ त्या मोबाईलवर असतो. पण आपल्या हातात असते की आपल्याला किती वेळपर्यंत आपल्याला आपलं काम करायचं आहे की नाही. आणि त्यानंतर नेटवर्क नाही, हे बरोबर आहे, नेटवर्क नसते, पण आपण नेटवर्क मध्ये बसल्यानंतर बरोबर नेटवर्क येते. आणि शिकण्याची जर इच्छा असेल तर आपण ऑनलाईन मध्ये आपल्या मित्रमैत्रिणीकडून सुद्धा हे घेऊ शकतो की आज काय शिकवलं. आपण सरांना सुद्धा सहजतेने विचारू शकतो की आज काय काय शिकवलं. आणि मला नाही वाटत की कोणी असं सांगणार नाही की बा आज हे शिकवलं की ते शिकवलं. सगळेच शिक्षक नेहमी आपल्या ग्रुपवर किंवा मग ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला सांगत असतात की नसेल समजलं तर विचारा. आणि त्याच्यानंतर घरी बसून आपण शिकू शकत नाही असं म्हणण्यात आलं होतं. घरी बसून आपण खरोखर शिकू शकतो माझ्या मते. आणि ऑफलाईन मध्ये शक्य नाही, ऑनलाईन मध्ये शक्य आहे समजून घेणं, शिकणं. तर मला असं वाटते की ऑनलाईन ऑफलाईन मिक्स करायला सांगितली होती, एक करायला सांगितली होती. पण माझ्या मते ऑनलाईन शिक्षण प्रणाली हीच अगदी बरोबर आहे आणि मी माझ्या मतावर अजून सुद्धा ठाम आहे. धन्यवाद. धन्यवाद शिवानी. तर शिवानी सध्या तरी तिच्या मतावर अजून ठाम आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा विरोधी गटाकडून साक्षी गायकवाड ही जी आहे हिला इथे आमंत्रित करतो की तिने मुद्दे खोडून काढावे किंवा तिचं काही इतर काही मत असेल तर ते मत तिने व्यक्त करावं या ठिकाणी. साक्षी गायकवाड. सर, पहिला मुद्दा हा की जयेशनी पहिल्या फेरीत असं म्हटलं होतं की ऑनलाईन क्लासेस मध्ये आपल्याला म्हणजे विचारता येत नाही. हिने असं म्हटलंय की हा वैभव म्हणतोय की विचारता येत नाही, पण असं ऑफलाईन क्लासेस मध्ये किंवा ऑनलाईन क्लासेस मध्ये बिलकुल बंधन नाहीये. आपण ऑनलाईन क्लासेस मध्येही विचारू शकतो, ऑफलाईन क्लासेस मध्येही काही जर आपल्याला समजलं नाही, काही अडचण असेल तर आपण विचारू शकतो. असं कोणत्याही विद्यार्थ्यावर बंधन नसते की ऑनलाईन मध्ये याला विचारण्यात अडचण जात आहे, ऑफलाईन मध्ये अडचण जात आहे. आणि ती म्हणते की तिला वेळेची मॅनेजमेंट करता येत नाही, तिच्याकडे वेळ पुरत नाही. पण नेटवर्कचं काय, माझी आत्ता 25 झाली होती पहिल्या फेरीच्या वेळेस. आणि मला आता असं तर नाहीच की मला बसायचं नव्हतं म्हणून, माझी स्पर्धा सुरू आहे, मला बसायचं होतं. मला सर्वात महत्वाचं होतं म्हणून मी नेटवर्क नक्कीच शोधेन. पण नेटवर्कचं असं नाहीये ना की इथेच बसलं की येतेच म्हणून. डिव्हाइसचा प्रॉब्लेम असू शकतो, नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात ऑफलाईन क्लासेस मध्ये हा फायदा असतो की ठीक आहे, विद्यार्थी लाजाळू असतात, खूप विद्यार्थी लाजाळू असतात. आणि ऑनलाईन क्लासेस मध्ये शिक्षक हावभाव नाही बघू शकत. ऑफलाईन क्लासेस मध्ये तुम्हीच खूपदा, मी असं विचारायची नाही की सर मला ना हे समजलं नाही, मला हे सांगा, पण तरी तुम्ही किंवा इतरही शिक्षकांनी मला विचारायचे, हा गायकवाड तुला हे समजलं का, हे सांग. मी हे विचारलंच नाही, पण माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखून त्यांना कळायचं की हा हिला हे कळलं नाही, म्हणून ते विचारायचे आणि माझी डिफिकल्टी सॉर्टही करायचे. तर जर कोणते लाजाळू विद्यार्थी असले किंवा त्यांनाही विचारत असले, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्या भावना जुळलेल्या असतात, ते त्यांचे हावभाव ओळखूनच ते पुढचा विद्यार्थी समजला आहे की नाही समजलाय, त्याला कशा पद्धतीने समजवावं, हे ऑफलाईन क्लासेस मध्ये जास्त चांगल्याने शिकवलं. म्हणजे हा जास्त चांगला फायदा आहे ऑफलाईन क्लासेसचा. दुसरं, प्रदूषण किंवा मग पर्यावरणाला हानी पोहोचत आहे, बिलकुल नाही. त्यांचं मला नाही वाटत. ठीक आहे, पोहोचत आहे, मग आपण बाकीचे उपक्रम राबवतोच ना, वृक्षारोपण राबवतो किंवा बाकीचे आपण, आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तर मग आपण बाकीचे उपक्रम, अभ्यासेतर उपक्रम आपण वाढवून द्यायला पाहिजे. वृक्षारोपण करू किंवा आणखी काही. मग जर आपले पेपर जेव्हा निघतात किंवा पुस्तकं निघतात, त्यासाठी आपण ऑनलाईन डिव्हाइसचा किंवा गॅजेट्सचा वापर करू शकतो. आपण फोन घेऊन, कारण ठीक आहे आपल्याला पुस्तकं छापता येत नाही, पण आपल्या मोबाईल मध्ये आता पुस्तकं किंवा PDF वगैरे मिळून जातील आपल्याला. एक्झाम घ्यायच्या वेळेस पेपर मध्ये जर खूपच मग झाडं तोडावी लागत असतील पेपर काढायसाठी किंवा वृक्षांचा ऱ्हास होत असेल, तर मग तीही एक्झाम आपण कॉलेजमध्ये
ती परीक्षा आपण कॉलेजमध्ये ऑनलाईन पद्धतीने देऊ शकतो. पण जो ह्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये जो परीक्षांमध्ये गैरवर्तन होत आहे, गैरवर्तन विद्यार्थी करतायत, त्याचं काय? त्यातल्या त्यात जेव्हा आपण शिकत असतो ऑफलाईन शिक्षण प्रणालीमध्ये, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद घडून येतो की हा सरांनी हे शिकवलं तेव्हा हा मुद्दा कोणता होता. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की ऑफलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सुसंवाद घडून येतो. दुसरा की आपल्याला शिस्त लागते, या वेळेचं भान राहते की नाही या वेळेत आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे, आणि एकदा सवयी अंगीकारल्या गेल्या की त्या बदलत नसतात. तिसरी शिस्त, आणि जर आपण असं घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण प्रणालीने शिकत राहिलो तर सगळे आळशी होऊन जातील. जर मग आळशी होऊन गेले तर मग कसा आत्मनिर्भर भारत होईल? आत्मनिर्भर भारताचा आणि ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा काहीही संबंध नाहीये. जर आपण उलट ऑफलाईन शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण संपादन करता करताच आपले स्किलही डेव्हलप होतात, कारण ऑफलाईन शिकतही असतो, बाकीच्याही फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपल्या होत असतात. त्यातल्या त्यात आपण जे शिक्षकांच्या सानिध्यात राहून शिकतो ते सर्वात महत्वाचं असते. तेव्हा शिक्षकांच्या सानिध्यात राहून, मित्रांच्या सानिध्यात राहून आपल्याला माहितीये की आयुष्यात आपल्यासाठी मित्र, शिक्षक किती महत्वाचे आहेत. त्यांचा आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा खूप मोठा वाटा असतो. मग ते आपल्याला कसे भेटले असते जर ऑनलाईन नाही राहिलं? आता आपल्याला भेटले आहेत, पण जर आपल्या नंतरची पिढी ते जर ऑनलाईन शिकत आली, मग त्यांना मित्रांची ओळख खेळण्यापुरतीच होईल ना? त्यांना नवीन गोष्टी कुठून शिकायला मिळतील? त्यातल्या त्यात सातत्य आणि नियमितपणा आणि शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हणतात. पण ऑनलाईन जर शिक्षण प्रणाली आणल्या गेली, म्हणजे ती जर अंगीकारल्या गेली, तर मग शिस्त किंवा नियमितपणा कसा येईल? कारण पोरं जेव्हा ऑनलाईन क्लासेस होतात तेव्हा गैरवापर असतो, त्यातले 60% पोरं गैरवापर करतात, ठीक आहे, आणि डिस्ट्रॅक्शन होते, म्हणजे दुर्लक्ष लगेच. नेट ऑन असते, बाकीच्या नोटिफिकेशन्स येतात, क्लासपेक्षा आपल्याला बाकीच्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, म्हणून मग व्हॉट्सअप बघणे किंवा दुसरं काही बघणे किंवा या डिव्हाइसवर जॉईन राहून दुसरीकडे लक्ष देणं, टीव्ही बघत बसणे, या सगळ्या गोष्टी ऑफलाईन क्लासेस मध्ये असं काहीच होत नाही. ठीक. धन्यवाद साक्षी. बऱ्याचशा गोष्टी मला तरी वाटते साक्षीने तिच्या अनुभवातूनच सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. त्या अनुभवाचा तिला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. तर यानंतर मी विरुद्ध गट जो आहे त्यामधून जयेश कोवाळे याला शेवटचा या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी प्रतिस्पर्धींचे जे काही मुद्दे आहेत ते खोडून काढण्याकरिता किंवा वेगळं काही मत असेल तर ते व्यक्त करण्याकरिता. जयेश कोवाळे. हॅलो सर. हा सर, तर पहिली तर जशी स्वप्नाताईनं जसं सांगितलं, पहिली गोष्ट तर मी असं नव्हतं म्हटलं की ऑनलाईन आपण विचारू शकतो, ऑनलाईन मध्ये आपण विचारू शकत नाही, म्हणजे ऑनलाईन मध्ये आपण विचारू शकत नाही, हे तुमच्या गटामधलं याने म्हटलं होतं की आपण ऑनलाईन मध्ये विचारू शकत नाही, आपण विचारू शकतो. उलट तर सर आपण म्हणजे अजून चांगल्याने विचारू शकतो की सर आम्हाला हे नाही समजलं. जर समजा आता एखादं सरांनी सांगितलं का टॉपिक समजवला, जर अजून त्याला तो समजला नाही बरोबर, जरी तो ऑनलाईन असतो तरी समजला नाही. पण ऑफलाईन मध्ये कसं होतं किंवा टाइम लिमिट असते एखाद्या याच्यासाठी, तर तसं आपण याच्यात करू नाही शकत किंवा ऑफलाईन मध्ये करू नाही शकत किंवा सर मला हे समजलं नाहीये, मला आता पण समजलं, कारण की त्यांना दुसरे पण काम असतात. पण तेच आपण जर म्हटलं की ऑनलाईन मध्ये आपण काय करू शकतो की सर म्हणजे त्यांना एखादं मेसेज केला, सर मला हे समजलं नाहीये, तर ते तुम्हाला वेळ देतात की बा ठीक आहे मी तुला समजवतो, थांब तू, मी तुला हा टाइम देतो. आणि अजून माझ्यासोबत पण असं घडलंय, मला समजलं नव्हतं तर मी एखाद्या सरला विचारलं होतं, तर ते म्हणे मला या टाइमला फोन कर, मी तुला सगळं समजवतो. उलट मला त्यापेक्षा 10% आणि अजून जास्त समजलंय. आणि जसं अजून दुसरा मुद्दा म्हणजे जे यांनी म्हटलं होतं की नेटवर्क तुम्हाला अजून एका माझ्या मित्रांना म्हणजे माझ्या गट ह्या यांनी म्हटलं होतं वैभव गायकवाडने किंवा जे आपण आत्मनिर्भर आहे, आत्मनिर्भरता म्हणजे माझं हे म्हणणं होतं की बा आपण आतापासून सुरुवात केली तेव्हा कुठे आपण आत्मनिर्भरला चांगल्यानं होऊ.
जसं आपण ऑनलाईन अजून हे आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता हा जग डेव्हलप होत आहे आणि डेव्हलप झाल्यानंतर पूर्ण टेक्नॉलॉजी आपली फक्त हे लॅपटॉपवर किंवा मग ऑनलाईन गॅजेट्स याच्यावरच राहणार आहे. अजून दादा म्हणतो आमचा की आपण हे सगळे याच्यावर खर्च कमी करून आपण तिथं जाऊन बसने जाऊन तिथं खर्च करून इतकं आपण तिथं शिकावं. पण मला सांग दादा, जर आपण तो खर्च कमी केला तर आपण त्याच्यापेक्षा पण चांगल्या गॅजेट घेऊन उलट जास्त आपण त्याच्यावर काम करू शकतो, अजून जास्त आपले स्किल्स डेव्हलप करू शकतो. ठीक आहे. आणि जसं अजून एक म्हटलं होतं की यांनी किंवा आता नेटवर्क नाही आहे, पण आता जसं 2018 की 17 पर्यंत जोपर्यंत जिओ नव्हती आली होती, जिओ कंपनी, तोपर्यंत आपला देश हा 132 वर होता नेटवर्क युज करणं किंवा जिओ हे नेटवर्क किंवा हे युज करताना. पण आता जिओ कंपनी आल्यानंतर सर आपला सेकंड किंवा थर्ड याच्यावर टॉप 10 मध्ये आला आहे देश, की आपण आता नेटवर्क युज करू शकतो आणि चांगल्या प्रकारे युज करतो. आणि नेटवर्कचे पण असते, नेटवर्क पण खूप असतो आजकाल. आणि जसं म्हटलं की म्हणजे कोणाकोणाला नसतं होत, तर कोणाकोणाला उपलब्ध नाही होत नेटवर्क इतकं, तर त्यांनी सायबर कॅफे पण असतो. असं नाही सायबर कॅफे नसतो, तर त्यांना खूपच अर्जंट असले तर तिथं जाऊन पण करू शकतात. आणि अजून एक म्हटलं होतं की लहान लहान मुलाची ऑनलाईन प्रोग्रेस हे कमी होईल. तर मला तर उलट वाटते की जसं आता नवीन व्हाईट ज्युनियर म्हणून एक वेबसाईट आली आहे, त्यामध्ये आपण खूप म्हणजे लहान मुलं जे असतात ते वेबसाईटला डेव्हलप करू शकतात. उलट हे तर त्यांना, जे आता मी अजून एक वाचलं होतं की गुगल कंपनीवर एक 10 वर्ष मुलांनी नोकरी घेतली आहे. तो फक्त 10 वर्ष मुलगा आहे. आता तो तर असं नसेल ना की तो 8 वर्ष झाला, 8 वर्षानंतरच त्यानं म्हणजे असं 2 वर्षात कोडिंग शिकला झाला गुगलमध्ये. त्यानं पण लहानपणापासून काही ना काही केलं असेल, स्किल्स डेव्हलप झाले असेल, आणि ते पण फक्त ऑनलाईन याच्यामुळे. ओके. अजून एक म्हटलं होतं किंवा एन्व्हायरमेंटला आपण डिस्ट्रॉय नाही करू शकत. सर माझं असं म्हणणं होतं, एन्व्हायरमेंट या गोष्टीने होते की आजकाल आपल्याला पण माहित आहे की स्टुडंट्स म्हणजे एक तर बसचा वापर करतो, नाही तर त्यांचे व्हेकल्स असतात, हे पण असतात म्हणजे पेट्रोल्सनी पण ओझोन लेअर्स वगैरे त्यांना पण तर हे होतं ना. माझं हे म्हणणं नव्हतं की फक्त काय पुस्तकान पेन याच्यानं होते. पेट्रोल पण आहे, अजून खूप, त्याच्यामुळे पण एन्व्हायरमेंटला खूप हानी पोहोचते. ते पण एक गोष्ट झाली. अजून एक म्हटलं होतं, नेहमी शिक्षण ऑनलाईन नाही राहू शकत. तर माझं असं म्हणणं आहे की आता कधी पण आता आपण हर वेळेस तर आपण याच्यावर नाही राहू शकत ना, किंवा ऑफलाईन मध्ये आपण जावं, तिथं शिकावं, असं तर कधी राहणार नाही ना. आपलं डेव्हलप तर करावं लागेल ना. जसं आता बाकीचे देश पण डेव्हलप होत आहे, पण आपण काय असंच राहायचं का की आपल्याला की ऑफलाईनच करू आपण, ऑफलाईनच्या शिवाय आपण नाही करू शकत का? म्हणजे काय आपल्याला मागं राहायचं आहे का त्या देशांपेक्षा? अमेरिका वगैरे मध्ये तिथं पण सुरू झालं, तर ऑनलाईन मध्ये त्यांना जास्त हे करत आहे. आणि उलट त्याच्यात त्यांना जास्त प्रोग्रेस दिसत आहे की ऑनलाईन मध्ये आपण जर पाहिलं तर स्किल्स म्हणजे त्याचे एक क्रायटेरिया असतो आपल्या याच्यात, किंवा आपण इतकं शिकावं. ऑफलाईन मध्ये आपण दुसऱ्या सब्जेक्ट्सला कधी महत्व देतच नाही. आता मी जसं कॉम्प्युटरचा आहे, कॉम्प्युटरमध्ये इतकं वास्ट आहे की तुम्ही पाहाल तर खूप खूप फील्ड्स आहे. पण आपल्या याच्यात फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, फक्त इतकं आहे, प्रोग्रामिंग वगैरे. पण आपल्या याच्यात IT म्हणजे AI टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळे पण आपण ते पण शिकू शकतो ऑनलाईन मध्ये. तर हे पण एक गोष्टी झाली. आणि लिमिटेड नाही आहे ऑनलाईन. आणि अजून एक म्हटलं होतं की डिस्ट्रॅक्शन खूप होते. अजून एक हे मांडलं होतं माझ्या मित्रांनी, वैभव गार्नरनी, किंवा टॅब म्हणजे की डिस्ट्रॅक्शन नाही काय म्हणतो तो, हा, डिस्ट्रॅक्शन हे खूप होतं. की यांनी सॉरी स्वप्नाने मांडलं होतं की डिस्ट्रॅक्शन खूप होतं. तर माझं असं मत आहे की डिस्ट्रॅक्शन त्यालाच होते जो त्याच्या म्हणजे काही त्यांच्या जवळ काही हे नसेल किंवा स्पिरिट नसेल की मला आज हे शिकायचं आहे, मला हे करायचं, तर तो असंच डिस्ट्रॅक्ट होणारच आहे. जर तुम्हाला जर शिक्षणची खूप आवड आहे, त्याच्यात इंटरेस्ट आहे, खूप डेव्हलप झालाय, तर तो कसाही शिकेल. त्याला जरी तुम्ही काय 12 वाजता तरी म्हटलं रात्रीचे, तरी तो मोबाईल उघडून पाहतो किंवा हे अशा नवीन टेक्नॉलॉजीज आहेत किंवा नवीन काही आलाय, तर तो असा पाहिजे. आणि एक म्हटलं होतं की आपण जे आपण सर एक अजून म्हटलं होतं यांनी माझ्या वैभव गायकवाड विसरलो होतो, जे आपण पैसे देतो, सर आपण मग असं पण करू शकतो की जे आपण पैसे आपण फीज मध्ये देतो, जे आपण रोज जातो, त्याच्यापेक्षा आपण असंही करू शकतो की त्या पैशाने जर ते येणार नाही, अजून जे आपले बाकीचे आहे सर, जसं आपण रिनोव्हेशन करतो कॉलेजला, तेच करून आपण जर टॅब्स वगैरे दिले म्हणजे त्या मुलांना,
सर त्याच पैशातून ज्या फीज मधून येतो, अजून काही गव्हर्नमेंट फंड्स पण असतो, त्यामधून आपण जर टॅक्स दिले त्यांना, उलट त्यांच्याकडे अजून हे राहील, गॅजेट्स राहील, त्याकडून ते शिकू शकतात. तर माझे हेच मत होतं. आणि मी पण ठामच आहे माझ्या मते की ऑनलाईन शिक्षणच हे खूप चांगले शिक्षण आहे. अजून हे पण आता फ्युचरसाठी खूपच चांगलं आहे. अजून आपल्याला पण ट्राय करायला पाहिजे की आपण ऑनलाईन मध्ये जास्तीत जास्त वळू. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. जयेशने सुद्धा स्वतःचं मत जे आहे ते प्रतिस्पर्धींचं मताचं खंडन करून त्यांनी स्वतःचं मत इथे मांडलेलं आहे. तर यामध्ये थोडं एक या स्पर्धेची ही जी फेरी आहे यामध्ये थोडंसं पुढे जाताना आपण एक काम करूया. आता यामध्ये ज्या प्रकारे ऑफलाईन शिक्षण प्रणाली ही वैभव गायनेर आणि साक्षी गायकवाड या दोघांनी ऑफलाईन शिक्षण प्रणाली ज्या प्रकारे मांडली, ज्या प्रकारे त्याचे फायदे सांगितले ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर, आणि जे काही मुद्दे त्यांनी सांगितले, तर त्याची तुलना करता ऑनलाईन शिक्षण प्रणालीबद्दल थोडेसे काही यामध्ये अजून आपण असं म्हणू शकतो की थोडी ऑनलाईन शिक्षण प्रणाली कुठेतरी कमी पडत आहे. मुद्द्यांचं खंडन जे आहे हे त्या प्रकारे करू शकले नाही. तर मी पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही कशी बेटर आहे अजून, किंवा असंही आहे की कोणाला अजून एकमेकांचे मुद्द्यांचं जर खंडन करायचं असेल, मी सध्याची परिस्थिती सांगितली आपल्या या स्पर्धेची, सध्या झालेलं काय आहे ते आतापर्यंत, तर कोणाला अजून एखाद्याचा मुद्दा जर फोडून काढायचा असेल तर त्यांनी कृपया इथे मला सांगावं. मी त्याला इथे पिन करून त्याला संधी देतो इथे. सर मी वैभव गायनेर. बरं. तर सर्वप्रथम मी इथे वैभव गायनेरला इथे एक संधी देतो, त्याला त्याचा मुद्दा मांडण्याकरिता. शिक्षण प्रणाली ऑनलाईन की ऑफलाईन या विषयावर आपण मत मांडत आहे. प्रतिस्पर्धी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देत आहे. आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली हे ऑफलाईनच असली पाहिजे याविषयी माझं मत मांडणार आहे. आता मागच्या फेरीमध्ये माझ्या प्रतिस्पर्धींनी जसा मुद्दा मांडला होता की अमेरिकेमध्ये एका 8 वर्षाच्या मुलाने 8 वर्षाच्या मुलाने गुगल कंपनी जॉईन केली काय असं काही म्हटलं होतं. पण माझ्या मते जर समजा आपण ऑनलाईन शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण का बेटर नाही आहे, कारण की माझं म्हणणं हे नाही की तुम्ही ऑनलाईन शिक्षण देऊ नका. माझं म्हणणं हे सुद्धा आहे की तुम्ही ऑनलाईन शिक्षण द्या. ऑनलाईन शिक्षण तुम्ही द्या. ऑनलाईन शिक्षणामुळे प्रगती होते हे माझं मान्य आहे, मला मान्य आहे. पण ऑनलाईन शिक्षणामध्ये माझं म्हणणं नाही की ऑनलाईन शिक्षण देऊ नका, पण ऑनलाईन शिक्षण द्या. पण ते कसं वेळेची मर्यादा आहे. आता कोविड-19ची परिस्थिती होती. या कोविड-19च्या वेळेमध्ये आपण ऑनलाईन शिक्षण देऊ शकतो. पण तुमचं म्हणणं असं आहे की नेहमीसाठी ऑनलाईन शिक्षण राहू द्या. पण नेहमीसाठी ऑनलाईन शिक्षण हे होऊ शकत नाही. देरे हरी पलंगावर असं होऊ शकत नाही ना. पलंगावर आपण एका जागी बसून आपल्याला सगळं समजू शकत नाही. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, जोपर्यंत आपलं सगळं जगाचं भान होत नाही, जोपर्यंत आपण प्रवास करणार नाही, जोपर्यंत आपण सगळं काही कामं करणार नाही, तोपर्यंत आपल्याला अनुभव कसा येईल. मग अनुभव यायचा असेल, अनुभव असल्याशिवाय कोणते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. हे आपल्या सर्वांनी म्हणजे आपली ही संस्कृती आहे. आपली संस्कृती कोणती आहे की बाहेर पडल्याशिवाय आपल्याला कोणतं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आपली संस्कृती काय सांगते की देरी हरी पलंगावरी जमणार नाही, आपल्याला बाहेर जावं लागेल, आपल्याला कॉलेजमध्ये जावं लागेल. मग माझं म्हणणं हे नाही की तुम्ही ऑनलाईन शिक्षण घ्या. माझं म्हणणं हेच आहे. मला हे माझ्या या वादविवादामधून मला हे समजून सांगायचं आहे, शेवटचं वाक्य माझं तात्पर्य मला हे समजून सांगायचं आहे की तुम्ही ऑनलाईन कॉलेजमध्ये, तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण द्या. प्लस ऑफलाईन शिक्षणाबरोबर तुम्ही ऑनलाईन ज्या इंटरनेट सुविधा आहे, ज्या वायफाय सुविधा आहे, या सगळ्या गोष्टी पुरवून या ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये तुम्ही एक दुवा जोडून जर तुम्ही
शिक्षण प्रणाली चांगली केली तर ऑफलाईन पद्धत ही निश्चितच व्यवस्थित चांगली होऊ शकते, हे माझं मत आहे. माझं मत हे नाही की तुम्ही ऑनलाईनचा वापर अजिबात नका करू. माझं म्हणणं हे आहे जसं त्यांनी सांगितलं की अमेरिकेमधले मुलं चांगले होऊ शकतात. माझं मत आहे आता काही कॉलेजमध्ये बघतो आपण कम्प्युटर, आता प्रोग्रामिंग सुरू असते, प्रोग्रामिंग सुरू असताना कॉलेजमधलं कम्प्युटरच काम करत नाही अशी अवस्था आहे. काही कॉलेजमध्ये कम्प्युटर आहे बंद पडले आहे, शाळेमध्ये काही अशी अवस्था आहे. माझं मत हे आहे की भारतामधले जे शाळा आहे, कॉलेज आहे, महाविद्यालय आहे, यामधील जे गॅजेट्स आहेत, जे उपकरण आहे, ते उपकरण सुद्धा आपल्या ऑनलाईनचा जे ऑनलाईन इंटरनेट सुविधा या आपल्या शिक्षणामध्ये त्याचा वापर करून आपण ऑफलाईन प्लस ऑनलाईन म्हणजे आपल्या मानसिक भावना आणि ऑनलाईन शिक्षण या दोन गोष्टी जर करून आपण जर वागलो तर आपला भारत देशात निश्चितच आत्मनिर्भर भारत होऊ शकते. माझं मत हेच आहे की तुम्ही ऑनलाईन शिक्षण देऊ नका, हे माझं मत नाही आहे. माझं मत हेच आहे की ऑनलाईन प्लस ऑफलाईन म्हणजे ऑनलाईनचे जे गॅजेट्स आहे, जे टॅबलेट, बाकीच्या सुविधा आहे, जे उपकरण आहे, या इन्स्ट्रुमेंट आपण जोडून ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणामध्ये या जोडून त्याचा वापर करून आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर ऑफलाईन शिक्षणामध्ये करून आपण जर वापर केला तर निश्चित आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. तसं अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलं. अब्दुल कलामांनी स्वप्न हे नव्हतं पाहिलं की घरी बसून आपण तेरे हरी पलंगावरी आपलं शिक्षण होईल. हे कलामांनी आपल्याला सांगितलं नाही. कलामांनी हे स्वप्न पाहिलं 2020 पर्यंत की कॉलेजमध्ये म्हणजे महाविद्यालयामध्ये ऑफलाईन शिक्षणामध्येच आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सुसज्ज असं ज्ञान जर आपण प्राप्त केलं तर निश्चित आपण आत्मनिर्भर भारत होऊ शकतो आणि जगामध्ये महासत्ता होऊ शकतो आणि सगळ्याला आपण टक्कर देऊ शकतो असं माझं मत आहे. आणि मी माझ्या ऑफलाईन शिक्षण तुम्हाला निश्चित कळलं असेल की ऑफलाईन शिक्षण का चांगलं आहे. माझं मत तुम्हाला समजलं असेल. माझ्या प्रतिस्पर्धीने जो मुद्दा मांडला होता त्याविषयी माझ्या प्रतिस्पर्धीला लक्षात आलं असेल. म्हणून मी माझ्या ऑफलाईन या शिक्षणावर मी ठाम आहे आणि ऑफलाईन शिक्षण हे सर्वोत्तम आहे. देरे हरी पलंगावर नको, आपल्याला देरे हरी पलंगावर नको. म्हणून ऑफलाईन शिक्षणाची ही पद्धत सर्वात श्रेष्ठ आहे, हे माझं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद वैभव. धन्यवाद वैभव. ज्या प्रकारे वैभवचं म्हणणं पडलं की देरे हरी पलंगावरी, अशा प्रकारची ही जी नवीन शिक्षण प्रणाली आहे आपली ऑनलाईन, अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलं त्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचं. आणि यानंतर जसं इच्छुक प्रतिस्पर्धी जी आहे ती आहे शिवानी श्रीराव. या ठिकाणी मी शिवानी श्रीरावला इथे विनंती करतो की तिने येऊन थोडक्यात मुद्द्यांचं खंडन करून किंवा हे पटवून द्यावं की कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही चांगली आहे. यानंतर आपण पुढच्या फेरीला जाणार आहे. पुढची फेरी ही ज्याला आपण म्हणतो की कन्क्लुडिंग रिमार्क द्यायचा आहे तुम्हाला आपापला. आणि यातून तुम्हाला तुमचा जो कन्क्लुडिंग रिमार्क जो असणार आहे किंवा ज्याला आपण म्हणतो सारांश जो आहे या वादविवाद स्पर्धेचा, त्या वादविवाद स्पर्धेचा सारांश तुम्हाला थोडक्यात एक हे करून सांगायचा आहे. आणि त्यामध्ये कुठलाही असा भाव न ठेवता की हा माझा मुद्दा होता, तो त्याचा मुद्दा होता, मी विरोधी मुद्द्याकडून होती, पण दोघांचा एक जे काही तथ्य असतील त्या तथ्याच्या आधारावर तुम्हाला याचं एक कन्क्ल्युजन मांडायचं आहे आमच्या समोर. तर शेवटचा एक खंडन करायचा जी संधी आहे ती मी इथे शिवानीला देत आहे. तर शिवानी. सर्वात आधी तर वैभवने सांगितलं होतं की वायफाय कनेक्शन कम्प्युटर हे कॉलेजमध्ये बंद असतात. आपल्या कॉलेजमध्ये कुठला कम्प्युटर बंद आहे दादा? सर्व कम्प्युटर व्यवस्थित आहेत आणि आपण रोज तिथे जाऊन प्रॅक्टिकल करतो, आपण तिथे प्रोग्रामिंग करतो आणि आपलं काम व्यवस्थित चालू आहे. रोज आपणच वायफाय घेतो आणि आपल्याला माहिती आहे की सगळं काही व्यवस्थित आहे. आपल्या कॉलेजचा काही फॉल्ट नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे आपल्या कॉलेजमध्ये. दुसरं होतं की ऑफलाईन मध्ये प्रश्न विचारले तर सर कसे सगळ्यांकडे लक्ष देतील? ते सर आहेत ते सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देतात. जसं आपल्या आई वडिलांसाठी आपलं लेकरू मोठं असो लहान असो सगळं व्यवस्थित असते, तसं आपल्या शिक्षकांसाठी सगळ्यात जास्त हुशार असो की एकदम ढबू असो, सगळे विद्यार्थी आपल्या शिक्षकांसाठी सारखेच असतात आणि ते सगळ्यांकडे लक्ष व्यवस्थितच देतात. त्याच्यानंतर मुद्दा होता की ऑफलाईन आणि ऑनलाईन यूज करू शकतो. ठीक आहे, आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन जर चालू केली तर मग मला हेच म्हणायचं आहे ना,
ऑनलाईन जर असेल तर आपण घर बसल्या सगळं करू शकतो. मोबाईल मध्ये आपलं बॅलन्स असतेच, आपल्याला वाहतुकीचा खर्च लागणार नाही. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन जर दोन्ही मिक्स करायचं असेल तर आपल्याला वाहतुकीचा खर्च, आपल्याला ते जे रोज मी गाडीने येते कशाने येते तर ते जे खराब होते सगळं, आणि महत्वाचं म्हणजे जे प्रदूषण होते, रोज येणं जाणं म्हणजे प्रदूषण करणं असते. आणि आपण सुद्धा आपल्याला आपला देश स्वच्छ करायचा आहे. फक्त मोठे मोठे नारे लावून काही फायदा नाही, काय उपयोग नाहीये. थोडंसं आपल्यालाही करावं लागेल त्याच्यासाठी. आणि एक महत्वाचं होतं की ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑनलाईन जर घर बसल्या सगळं होऊ शकते तर आपल्याला नाही. ऑफलाईन हो, हो. वापस इथे येऊन बसायची काय गरज आहे. बुक्सची काम म्हणजे बुक्सची गरज नसणार म्हणे. आपण ऑनलाईनच जर करणार आहे, बुक्सची गरज नाही आहे, तर आपण घर बसल्याही करू शकतो. मला नाही वाटत की
हे जरी ठाम मत असलं की ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही ऑफलाईन, हा पण हे तिचं ठाम मत बरोबर आहे हे गरजेचं नाहीये ना. माझ्या मते हे तिचं चुकीचं ठाम मत आहे. बर त्यातल्या त्यात ती ह्याचा विचार करते की येण्या जाण्याला खर्च लागतो आपल्याला, किंवा हे जगाच्या पाठीवर असे कोणते आई बाबा असतील की त्यांना असं वाटणार नाही की आपल्या मुलांचं भविष्य उत्तम पद्धतीने नाही घडावं. असे किती आई वडील असतात जे पोटा पाण्यासाठी म्हणजे त्यांची प्राथमिकता मागे असते आणि त्यांची प्राथमिकता हेच असते की आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडावं. आणि मला नाही वाटत की आपण जे शिकतोय त्याला इतकाही खर्च येतो. आपले आई बाबा तेवढा अफोर्ड करूच शकतात आपल्यासाठी. त्यातल्या त्यात आपल्या देशात सर अब्दुल कलाम किंवा आंबेडकर असे व्यक्तिमत्व उदयास आलेले आहेत ना. आपण गरिबी त्यासाठी आपण शिक्षणाच्या बाबतीत गरिबी आड येते किंवा गरिबीला पुढे घालून आपल्याला तर हे शोभणारही नाही, कारण आपल्या देशात अब्दुल कलाम किंवा आंबेडकरांसारखे शिक्षणावर मात करून जगाच्या पाठीवर त्यांनी नाव चमकवलंय ना. आपण गरिबीचा विचार नाही करायला पाहिजे. त्यातल्या त्यात ती म्हणते की जिद्द असली तर डिस्ट्रॅक्शन होत नाही. मग जर जिद्द असली तर आपल्याला खर्च येतोय का किंवा वेळ वाचतोय का, ह्या गोष्टी आपल्यासाठी म्हणजे काही महत्वाच्या नाही ठरत. त्यातल्या त्यात आपली प्राथमिकता सर्वात महत्वाची असते की आपण प्राथमिकता कशाला देतोय. आपल्याला स्किल डेव्हलप करायचे. सर दशरथाचा मुलगा रामचंद्र वनवासात जाऊन विश्वामित्राकडे शिक्षण घेतो. ठीक आहे, तो राजाचा मुलगा होता, त्यांनी पण असं म्हणायला पाहिजे होतं की नाही 2 गुरूंना पाठवा किंवा त्यांना आपल्याकडे बोलवा, आम्ही ते जे करतील इथे आम्ही मस्त इथे बसू, पाहू आणि शिकू. ते राजाचे मुलं होते, ते काहीही करू शकले असते, पण नाही, ते वनवासात गेले, ते शिकले, त्यांनी कौशल्य सगळं डेव्हलप केलं, ते शिकले, त्यांनी ज्ञान संपादन केलं. ठीक आहे, ही खूप पुरातन काळातली गोष्ट आहे. पण आपले प्रेरणास्थान, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही गुरु होता समर्थ रामदास स्वामी. सर गुरु विना अनुभव कैसा कळे किंवा गुरु कल्पतरू हे उगाच नाही म्हणत ना. अनुभव माणसाच्या जीवनात खूप महत्वाचा वाटा देतो. अनुभव खूप महत्वाची गोष्ट आहे. अनुभवातून आपण सगळं शिकत असतो. मग हे ऑनलाईन मधून कसं काय शक्य? ठीक आहे, टेक्नॉलॉजी जर खूप पुढे गेली आणि त्याचे खूप फायदे व्हायला लागले, तंत्रज्ञान किंवा ही जी आता ऑनलाईन शिक्षण प्रणाली किंवा बाकीचे तंत्रज्ञान हे जे येत आहे ते वरदान ठरत आहे आपल्यासाठी, वरदान ठरत आहे. पण जर त्या वरदानाचा आपण फायदा घ्यायला लागलो तर त्याचे दुष्परिणामही लवकरच निघून येतील ना. त्याचं काय? शिक्षण प्रणाली महत्वाची ठरत आहे. मग विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये गैरवर्तन करतायत, त्याचं काय? आपल्याला देश पुढे न्यायचा असेल तर मग ऑनलाईनच शिकलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. असं नाही, असं एकदमच होऊन चालणार नाही. आपल्याला तंत्रज्ञानाची आणि शिक्षणाची म्हणजे अनुभव या सगळ्या गोष्टी एकत्र करून जर आपण पुढे गेलो तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा आपल्या देशाचा विकास होईल असं मला वाटतंय. ठीक आहे. त्यातल्या त्यात सर माझं अजून व्हायचंय. त्यातल्या त्यात तिने वैभवचा एक मुद्दा खंडन केला होता की आपल्याला मला हे सांगायचं नव्हतं, पण तिने असं म्हटलं की वैभव दादा मला सांग की आपल्या कॉलेजमधलं कोणतं कॉम्प्युटर बंद आहे? आपल्या कॉलेजमधलं जरी कोणतं कॉम्प्युटर बंद नाहीये, नक्कीच नाहीये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी पूर्णतः नाही आली आहे. आपल्याकडे नेटवर्क एरर्स येतात, नेटवर्क इश्यू असतात, खूप अडचणी आहेत. एकाएकी त्या सगळ्या गोष्टींवर मात करून पुढे जाणे सध्या तरी शक्य नाहीये. भविष्यात होईल त्याचा फायदा किंवा फायदेशीर ठरतील, पण सध्या तरी नाही. ठीक आहे. हा शिवानी, तुला काही बोलायचं होतं यावर? हो. हा ठीक आहे. सर साक्षीने असं सांगितलं की जेव्हा म्हणजे जास्त खर्च येत नाही आणि आई वडील पैसे देतातच. अगदी बरोबर आहे, काहीच नाही चुकलं तुझं, एकदम बरोबर आहे. पण मी जेव्हा रोज अपडाऊन करते ना तेव्हा मला माहिती आहे की खर्च कमी येतो की जास्त येतो. आई बाप
त्यांच्याकडे जर पैसे नसले ना तर ते कोणापुढे हात समोर करून आपल्याला तर पूर्ण देतीलच ग, अगदी बरोबर आहे. पण मी याच्यासाठी ऑफलाईन करणं नाही बोलली, ऑनलाईन करणं याच्यासाठी बोलली की जेव्हा पैसे कमी लागतात जेव्हा ऑनलाईन शिक्षण घेतो आणि ऑफलाईन मध्ये मी रोज येते, मला माहितीये की खर्च किती लागतो, जास्त येत नाही हा भाग नाहीये, मला माहिती आहे की खर्च खरंच किती येतो. ट्रेनचे पास किंवा ऑटो रिक्षा रोजचं, सिटी बस, कॉलेजचा खर्च वेगळा आणि हे सगळं आईबाप तर देतीलच, पण आपल्यालाही याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला लागेल. आईबाप कधी नाही म्हणत नसते. आणि त्यानंतर एक मुद्दा सांगितला की दुष्परिणाम. काही दुष्परिणाम नाहीये आणि मला माहिती आहे की आपण जर फक्त लेक्चर पुरतं जर मोबाईल हाताळला तर मला नाही वाटत की दुष्परिणाम आहेत म्हणून याचे काही. आणि राहिला त्या आई वडिलांचा प्रश्न, तर म्हणून मी म्हंटल की मला परत मुद्दे खंडनासाठी बोलायचं आहे, नाहीतर मी बोलली पण नसती, पण मुद्दे खंडनासाठी मी यासाठी बोलत आहे की आई वडिलांचा तू प्रश्न काढला. आई वडील पैसे देतातच, एकदम बरोबर आहे, पण आई वडील नेहमीच पैसे देतात हे पण बरोबर आहे, पण त्यांच्याकडे आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य असते, आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे पाहा लागते, कारण त्यांना फक्त आपलं एकटंच नसतं चालवायचं, पूर्ण घर सांभाळायचं असते, लहान मोठा बहीण भाऊ हे सुद्धा असतातच. आणि म्हणून मी बोलली. थँक्यू सर. धन्यवाद. अजून कोणाला इथे मत मांडायचं आहे अजून या विरुद्ध? सर मला बर, ठीक आहे सर. तर ठीक. तर माझी पहिलं तर असं होतं, जसं वैभवनी म्हणाला की माझं तर मत ठामच आहे, तर ऑफलाईनवरच ठाम. ठीक आहे बा, तुझं मत ठाम आहे, पण तू मग हे कोण म्हणत आहे की ऑफलाईन प्लस ऑनलाईन पण करू शकतो? जर तुझं मत ठाम आहे तर तू ठाम ठेव ना, ते ऑफलाईनवरच ठेव. ऑनलाईन प्लस ऑफलाईन का करता तू? बरं, ते गोष्ट तर अजून मला सांगतो की तुझं मत शेवटी आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक ताई आत्ताच म्हणाले की बा ऑटो कॅड ते शिकू शकली नाही सेकंड इयर मध्ये. सिव्हिलचे आहे तर सिव्हिलचं तर मला माहित नाही इतकं, पण मला एक गोष्ट विचारायची होती ताई, जर हेच गोष्ट जर ऑनलाईन मध्ये असती ना तर हेच गोष्ट तू ऑटो कॅड तू 2 दिवसात पण शिकू शकली असती, 3 दिवसात पण शिकू शकली असती. ठीक आहे. आणि तू म्हणतेस की बा ऑफलाईन मध्ये आपण चांगलं शिकू शकतो, तर त्या स्किल तर डेव्हलप झालेच नाही तुझे, ऑटो कॅड शिकलीच नाही तू, तर मग काय म्हणतो त्याच्यात. आणि अजून एक तिनं म्हटली होती मागच्या फेरीमध्ये, म्हटलं होतं जे मी विसरलो होतो, सॉरी. तर त्यात तिने म्हटलं होतं की बा आपल्या याच्यात डिसिप्लिन किंवा वेळेवर जे आहे ते ठीक आहे. तर ते तू स्वतःचं एक्झाम्पल व्हा, किंवा तू आत्ताच्या काळी जर समजा हे एखादं लेक्चर असतं तर तू तर तुझा तर म्हणजे आता डिव्हाइसचा प्रॉब्लेम होता की सिमचा होता ते तर माहित नाही, पण जे पण असो, तुझा तर तो प्रॉब्लेम झाला ना, तू तर तो अटेंड नाही करू शकली, तर त्यात तर तू मग ऑनलाईनच करू शकली असती ना. ऑनलाईन मध्ये जर तुझा सर समजा हा क्लास असता आणि ऑनलाईन मध्ये जर तू आता एखादा युट्यूब, जसं युट्यूबवर तू हेच लेक्चर तू 10 की 15 वेळा किती वेळा पाहू शकली असती, तेव्हा तुला नाही झाला, पण तू युट्यूबवर पण पाहू शकली असती. अजून हे गोष्ट जर तू ऑफलाईन मध्ये म्हणशील तर तुला एकदाच समजते, जेव्हा तुला समजलं नाही समजलं ते तुला रिपीट नाही होणार. पण ऑनलाईन मध्ये तुला तेच 10 वेळा करशील, 15 वेळा करशील, किती वेळा तू करू शकतो. आणि अजून एक मुद्दा मांडला होता, खूप मोठा मुद्दा होता की अनुभव. दोघांनी पण मांडला होता की अनुभव. तर मी तुम्हाला सांगू शकतो, आता तर आपण इतके ऍडव्हान्स नाही आहे की आपण सगळं करू शकतो, सगळं आपण व्हर्च्युअली सगळं करू शकतो, पण आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याकडे VR व्हर्च्युअल रियालिटी म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, ज्याचे की आपण व्हर्च्युअली सगळं पाहू शकतो, सगळं अनुभव करू शकतो. आणि तुम्ही म्हणता की बा आता म्हणजे आता प्रॅक्टिकल्स आहे, तर प्रॅक्टिकल्स मध्ये तर व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तुम्हाला पूर्ण समजते. उलट तुम्हाला जे पण कळलं नसेल, एखाद्या वेळेस समजा काही मिस झालं तुमच्याकडून, नाही समजलेलं, तुम्ही नाही विचारू शकले सरांना किंवा मॅडमला, तर तुम्ही व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तर ते पाहू शकता. आता ते टेक्नॉलॉजी म्हणजे वर्किंग मध्ये आहे, पण ते पूर्णपणे झाली नाही. अजून एक व्हर्च्युअल ऑब्जेक्ट पण आहे ज्याकडे तुम्ही व्हर्च्युअली असं पाहू शकता. त्या ऍडव्हान्समेंट मध्ये होईल, कदाचित पुढच्या 20-30 वर्षात पूर्ण होऊन जाईल ते. तर असं होतं माझं मत. अजून आणखी एक होतं की आळशीपणा ताईने मुद्दा मांडला होता की बा आळशीपणा खूपच म्हणजे होईल बा ऑनलाईन मध्ये. तर माझं तर असं म्हणणं आहे की बा तुम्ही, जसं आपण म्हणतो की घोड्याजवळ तुम्ही पाणी आणा, पण ते पाणी प्याचं की नाही प्याचं ते घोड्याजवळ असते. तर तसंच मग ते आळशीपणा जर त्याला घ्यायचा असेल, जर त्याला काही शिकायचं नसेल, नाही करायचं असेल, तर तुम्ही कितीही करा, तुम्ही नाही करू शकत. हेच जर का तुम्ही पाहत असाल किंवा ऑफलाईन मध्ये पण पहा ना, तुम्ही ऑफलाईन मध्ये पण असतं की बा तुम्ही कितीही करा तरी तर खूप मुलं फेल होतात, पण नाही, ऑनलाईन मध्ये पण आपण ते करू शकतो, ऑनलाईन मध्ये नाही करू शकत. तर असं माझं मत होतं. आणखी माझं असं मत होतं की बा आपण आता हे म्हणतो नाही की कोरोना एकदा संपला म्हणजे पूर्णच संपला.
दुसरी काही बिमारी येऊ शकतो, तर त्यासाठी पण आपल्याला तयार राहावं लागेल. अजून हेच ऑनलाईन आता ऑनलाईनच आता पुढे राहणार आहे, ऑनलाईन शिक्षणच पुढे राहणार आहे. तर माझं मत तर असंच राहील की बा ऑनलाईन मध्ये आपण जास्त ऍडव्हान्समेंट करू, त्याच्यावर जास्त लक्ष देईल, तेव्हाच ते पुढे जाईल, तेव्हाच ते चांगलं नवीन. जर आपण तेच करत बसलो ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन प्लस ऑफलाईन केलं, तर मग त्याच्यात ऑनलाईन मध्ये काही आपण काही ऍडव्हान्समेंट करूच नाही शकणार, तर मग फायदा काय त्याचा अशा याच्यात, की मग परत आपण ऑनलाईन मध्ये असंच करावं. त्यापेक्षा आपण आतापासून जर ट्राय केलं, आतापासून जर आपण पूर्ण आपली मत म्हणजे सगळे करून ऍडव्हान्समेंट केली टेक्नॉलॉजीमध्ये, अजून आपण त्यालाच मग महामारीला पण आपण करू शकतो असंच. तर अशा अजून एक होतं की तर हे मत मांडायचं नव्हतं, पण ताईंनी म्हटलं होतं की श्रीरामजीच्या वेळेस ते त्यांनी सांगितलं होतं, पण त्या काळी ते ऍडव्हान्समेंट नव्हतं ताई, किंवा तुम्ही गॅजेट्सच्या अनुसार तुम्ही सगळं करू शकणार तुम्ही घरच्या घरी, असं नव्हतं. तुम्ही जर ते नक्कीच केलं असतं, पण त्यावेळेस काळाच्या वेळेस नव्हती ते. आणि आपल्याला पण ऍडव्हान्समेंट मध्ये जावंच लागेल. आणि बस अजून एक होतं की स्किल डेव्हलपमेंट नाही होत बा, ऑफलाईन मध्ये स्किल डेव्हलपमेंट नाही होत. हाच माझं मत होता. थँक्यू. तर अशा प्रकारे मी आता असं समजतो की जवळपास दोन्ही गटांनी आपापली मतं इथे मांडलेली आहेत. माझं मत, हॅलो, बरं गायनेर राहिलेला आहे. हे शेवटचं मत आपण घेऊ आता या ठिकाणी, ठीक आहे. यानंतर एक शेवटची फेरी घेऊन घेऊ आपण, ज्यामध्ये तुम्हाला एक निष्कर्ष द्यायचा आहे आपल्या या पूर्ण जे सुसंवाद जो घडून आला आपल्या सगळ्यांमध्ये, त्याबद्दल थोडं एक निष्कर्ष द्यायचा आहे. तर या गटाकडून एक दुसऱ्या गटाकडून, त्याआधी वैभव गायनेरचं एक शेवटचं मत आपण घेऊन घेऊ. हा गायनेर. सर्वजण आपापलं मत मांडत आहे की ऑफलाईन की ऑनलाईन. आपल्याला या ठिकाणी आपलं वैयक्तिक मत नाही मांडायचं आहे. आपल्याला 1 आणि 2 महिन्याची गोष्ट नाही करायची. आपल्याला पूर्ण ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण प्रणाली यावर आपल्याला मुद्दा मांडायचा आहे. तर यावर आपल्याला वैयक्तिक मत नाही मांडायचं. आपल्याला काय मत आहे, सामाजिक जे मत आहे, समजा आपल्याला काय होऊ शकतं खरंच, की ऑनलाईन पद्धत ही चांगली आहे की ऑफलाईन पद्धत चांगली आहे, हे आपल्याला ठरवायचं. या ठिकाणी मत मांडायचं आहे. आपल्याला आपलं वैयक्तिक मत काय मांडायचं नाही, आपल्याला सामाजिक मुद्दा मांडायचा या ठिकाणी. तर मला हेच सांगायचं आहे. आता माझ्या प्रतिस्पर्धे आता मला हे मांडायचं आहे की सगळ्यांनी म्हटलं की माझं म्हणणं जसं आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन, असं माझं म्हणणं नाही आहे की ऑफलाईन मध्ये तुम्ही ऑनलाईन करा आणि ऑनलाईन मध्ये ऑफलाईन करा, असं माझं मत नाही आहे. माझं मत मला हे सिद्ध करून सांगायचं आहे, सर्वांनी कान देऊन ऐकलं पाहिजे, की माझं म्हणणं हेच आहे की जे आता ऑनलाईन शिक्षण जे आहे, ऑनलाईन शिक्षणामध्ये काही ठिकाणी आता आपल्या आणि समोरच्या प्रतिस्पर्धीने असा प्रश्न मांडला होता की आपल्या कॉलेजमध्ये, मी आपल्या कॉलेजचा विचार करत नाही आहे, मी संपूर्ण म्हणजे मी सगळीकडचा प्रश्न करत आहे. हा आपला वैयक्तिक प्रश्न नाही आहे, हा प्रश्न म्हणजे सगळं सामाजिक प्रश्न आहे. काही ऑनलाईन शिक्षण चांगलं आहे की ऑफलाईन शिक्षण चांगलं आहे, माझं म्हणणं हेच आहे. माझं म्हणणं हे नाही आहे की ऑफलाईन मध्ये तुम्ही ऑनलाईन करू शकता. माझं मत हे आहे की तुम्ही ऑफलाईन शिक्षणामध्ये काही ठिकाणी खेडे असे आहे, काही भाग असे आहे, काही ठिकाणी शाळा, काही जिल्हे असे दुर्गम जिल्हे आहे, गरीब जिल्हे आहे, त्या ठिकाणी या सोयी सुविधा, ऑनलाईन सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे. काही ठिकाणी आता न्यूजवर आपण बघितलं आहे की गरीबाचे लेकरांना एवढं ऑनलाईन शिक्षणाचा खर्च होऊ शकत नाही. जो डेटा लागतोय, डेटा एवढा खर्च त्यांच्याकडून झेलला जात नाही आहे. म्हणून ऑफलाईन शिक्षण हे चांगलं आहे असं काही ठिकाणचं मत आहे. जागतिक जे लोक आहे ते विचारवंत, त्यांचं सुद्धा मत आहे की ऑफलाईन शिक्षणच हे चांगलं आहे. माझा आता शेवटचा निष्कर्ष, मला कोणाचा विरोध करायचा नाही, कोणाच्या मताचं खंडन करायचं नाही. मला फक्त या ठिकाणी निष्कर्ष काढायचा आहे की निष्कर्ष एवढाच काढायचा आहे की ऑफलाईन शिक्षण घेत असताना माझं मत जे आहे, सर्वांनी माझ्या मतावर आक्षेप घेतला, सर्वांनी माझ्या मतावर खंडन केलं, ते म्हणजे असं की माझा मुद्दा कोणाच्याच लक्षात आला नाही. माझं म्हणणं हे आहे, ऑफलाईन शिक्षणामध्ये माझं म्हणणं हे आहे की ऑफलाईन शिक्षण घेत असताना सरकारने किंवा कोणत्याही शिक्षण सुविधा पुरवत असताना कॉलेज आहे, महाविद्यालय, शाळा आहे, ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही आहे, काही ठिकाणी ज्या ठिकाणी ज्यांना कोणाला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही, माझं म्हणणं हेच आहे की काही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन जे टेक्नॉलॉजी नाही आहे. माझं म्हणणं हेच आहे, शेवटी माझं म्हणणं हेच आहे, ऑफलाईनच सिद्ध करायचं आहे मला. मी माझ्या मतावर ठाम आहे. माझं म्हणणं मला ऑफलाईन सिद्धच करायचं आहे. मी शेवटचा निष्कर्ष सांगतो की ऑफलाईन शिक्षणामध्ये ज्या नवनवीन टेक्नॉलॉजी आहे, या नवनवीन टेक्नॉलॉजी जोडून ऑफलाईन शिक्षणामध्ये आपण
ऑफलाईन शिक्षण आपण दर्जेदारपणे आपण घेऊ शकतो, हेच माझं मत आहे आणि हेच मला सिद्ध करायचं आहे आणि मला सांगायचं आहे की ऑफलाईन शिक्षण हे सर्वोत्तम साधन आहे, हेच मी आता या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. धन्यवाद. त्या प्रकारे वैभवने इथे स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि त्यांनी एक निष्कर्ष यातून त्याचा जो निष्कर्ष काढला त्यांनी की तोही म्हणजे स्तुतीजन्य आहे. त्यांनी सध्या ज्या प्रकारे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच नंतर मी दुसऱ्या गटाकडून ऑनलाईन गटाकडून निष्कर्ष मांडण्याकरिता मी शिवानी श्रीराव हिला इथे आमंत्रित करत आहे. तिला निष्कर्ष काढायचा आहे की आपल्या हा जो आता संवाद जो झाला आपल्यामध्ये तुमच्या दोन गटांमध्ये, तर यामधून तिला एक निष्कर्ष काढायचा आहे की जेणेकरून हे दोन्ही जे मुद्दे आहेत यांचं एक सामायिक प्रकारे याचा एक दुवा जोडून त्यातून एक पॉझिटिव्ह असं एक निष्कर्ष काढायचा आहे. तर मी तिला इथे आमंत्रित करतो. मी आधीही सांगितलं, आताही सांगते की ऑनलाईन शिक्षण प्रणाली की ऑफलाईन शिक्षण प्रणाली, मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की ऑनलाईन शिक्षण प्रणाली हेच बरोबर आहे ऑफलाईन शिक्षण प्रणालीपेक्षा. सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी जगाचा वेगळा असतो आणि आम्ही चौघ जरी असलो तरी आमचं बघण्याचा दृष्टिकोन हा चौघांचाही वेगळा आहे. खूप जास्त वादविवाद झाला आमच्यामध्ये, पण खरी गोष्ट तर हीच आहे की प्रत्येकाचा दृष्टिकोन हा बघण्याचा वेगळा असतो. माझा देखील आहे आणि मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे की ऑनलाईन शिक्षण प्रणाली हेच चांगली आहे, हेच बरोबर आहे. खरं तेच बोलते की मला जे वाटतं आहे ते अगदी बरोबर आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली हे एकदम बरोबर आहे ऑफलाईन शिक्षण प्रणालीपेक्षा. धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्वांचे इथे आभार मानतो की त्या प्रत्येक स्पर्धकांनी इथे येऊन आपापली मते मांडली, खूप चांगल्या प्रकारे मांडली. आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणि ऑफलाईन शिक्षण प्रणाली आपण सध्या ज्या परिस्थितीचा आपण सामना करत आहे, पूर्ण देश पूर्ण विश्व ज्या परिस्थितीचा सामना करत आहे, त्या परिस्थितीतून आपण जाताना ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा जो अनुभव आलेला आहे प्रत्येकाला, तो प्रत्येकाने इथे मांडलेला आहे. तर यामध्ये ही स्पर्धा जी झालेली आहे सध्या त्याचा जो निकाल जो आहे तो इथे प्रदर्शित न करता मी या ठिकाणी सर्वप्रथम तर ज्या मुद्द्यावर आपण बोललो, तुम्ही दोन गट ज्या मुद्द्यांवर तुमचं वादविवाद ही स्पर्धा आपण आयोजित केली होती की शिक्षण प्रणाली ऑनलाईन की ऑफलाईन, तर तुम्ही ज्या प्रकारे मतं मांडलेली आहेत तर यामध्ये याचं एक निष्कर्ष काढताना मी असंच सांगू इच्छितो की आपला एक जो दृष्टिकोन आहे, शेवटी शिवानी बोलताना जी बोलली की दृष्टिकोन, माणसाचा दृष्टिकोन जो असतो त्या दृष्टिकोनावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. तर ज्या प्रकारे तुम्ही ऑफलाईन शिक्षण प्रणालीबद्दल जे मुद्दे तुम्ही सांगितले, ज्या मुद्द्यांवर तुम्ही बोलले, जे फायदे सांगितले ते बिलकुल म्हणजे त्याला नाकारू शकत नाही आपण. त्याचप्रमाणे ऑफलाईन शिक्षण प्रणालीबद्दल सुद्धा, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही शिक्षण प्रणालीबद्दल तुम्ही ज्या प्रकारे तुमचे मतं मांडलेले आहेत बिलकुल ते नाकारण्याजोगते बिलकुल नाही आहेत. तर यातून निष्कर्ष काढण्याकरिता मी एकच या ठिकाणी सांगू शकतो की ऑफलाईन शिक्षण प्रणालीची आहे जी दिवसेंदिवस जी वर्षानुवर्ष काळापासून जी चालत आलेली आहे, ती शिक्षण प्रणाली, ज्या शिक्षण प्रणालीत आपण मागच्या वर्षीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षण प्रणालीला जर ऑनलाईन शिक्षण प्रणालीची म्हणजे ज्या एका वर्षात आपण जे आता पाहत आहे, ज्या गोष्टी आपण अनुभवत आहे, ज्या याआधी आपण कधी अनुभवल्या नव्हत्या, जे वेगवेगळे तंत्रज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत, जे डिव्हाइस आहेत, जे गॅजेट्स आहेत जे आपण वापरत आहे, तर मला असं वाटतं की यांची जोड जर या ऑफलाईन शिक्षण प्रणालीला मिळाली तर ही शिक्षण प्रणाली जी आहे, आपल्या भारताची शिक्षण प्रणाली जी आहे ती नक्कीच दमदार आणि वजनदार बनेल. आणि ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत देश हा आपला विकसनशील देश आहे, म्हणजे तो विकसित नाही आहे पण विकासाच्या वाटेवर आहे. तर विकासाच्या वाटेवर असताना जर आपण ऑफलाईन शिक्षण प्रणालीला ऑनलाईन शिक्षण प्रणालीची जर जोड दिली तर याचा निश्चितच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि समाजाला याचा निश्चितच चांगला फायदा होईल. आणि कुठल्याही शिक्षण प्रणालीवर टीका टिप्पणी न करता माझ्या मते दोन्ही शिक्षण प्रणाल्यांचं जर एक हायब्रिड मॉडेल जर आपण बनवून ते जर इथे उतरवलं, जर त्याची आपल्याला जर पूर्तता करता आली तर ही नक्कीच एक चांगली एक संधी असेल आपल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि देशासाठी विकसनशील राष्ट्र म्हणून अजून एक आपली छाप सोडण्याकरिता
ही एक खूप चांगली संधी असेल. तर याप्रमाणे मी सर्वांचे अजून एकदा आभार मानतो आणि आपली ही वादविवाद स्पर्धा या ठिकाणी आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत जी इथे आयोजित केली होती, ही इथे स्पर्धा संपलेली आहे असं घोषित करतो आणि सर्व स्पर्धकांचे अजून एकदा आभार मानतो. धन्यवाद.